सर्व पाहुण्यांचा मी जय भवानी ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि इथे उपस्थित दर्शक प्रेक्षक मायबाप यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल। पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून जे कोणी लाईव्ह प्रेक्षकांना बघत आहे त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2019 चा हा पर्व इथं संपतोय, म्हणजेच या पर्वाचा विजेता ठरतोय स्वतः आयोजक असतील श्री कृष्ण दिवा हा संघ आणि उपविजेता संघ ठरतोय युग दबंग कोपरखेरणे। थोड्याच वेळात इथं अतिथी जे उपस्थित आहेत त्यांचा इथं सत्कार सोहळा पार पडेल। युग दबंग संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की स्टेज समोर येऊन उभं राहायचं आहे। श्रीकृष्ण दिवा संघाच्या खेळाडूंना देखील विनंती असेल की तुम्ही देखील स्टेजच्या समोर उभं राहायचं आहे। अतिथी देव भव असाच साथ तुमचा आम्हावर असू द्या आणि अशीच वर्षानुवर्ष टुर्नामेंट इथं होऊ द्या। ते बक्षीसच्या खाली बक्षिसाचे आहे ना तेव्हा त्याचं मेन्शन करू याचा गावदेवचा या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे फायनलला त्यांना बक्षिसाला बोलून वैशिष्ट्य या दिवशी याच्या दिवशी ना गावदेवची जी पूजा केली जाते आजच्या रविवारच्या दिवशी तेव्हा या दिवशी गावातला कोणताही संघ कोणता तरी संघ मात्र फायनल मारतो आणि त्याच्यामध्ये उत्कर्ष असो साईनाथ असो नवसाती असो कोटीतला आणि आजच्याच दिवशी श्रीकृष्ण दिवा आज चॅम्पियन ठरला 2019 याच दिवशी गावदेवची पूजा केल्याच्या दिवशी तो ट्रॉफी घेतात आणि आता पहिला निलेश चंदू पाटीलचं पहिलं स्वागत विजय मडवीकर आणि इथं स्वागत समारंभाकडे आपण जाऊया। तसेच आम्हा सर्वांचे लाडके निलेश चंदू पाटील इथं उपस्थित झालेले आहेत, यांचा देखील इथं सन्मान केला जाईल। सन्माननीय विजय मडवी यांच्या हस्ते सन्माननीय निलेश चंदू पाटील यांचा इथं सन्मान होत आहे। नेहमीच आमच्या मंडळावर सदा तसेच इथं सन्माननीय श्री प्रेमनाथजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, यांचा देखील इथं परीक्षित मडवी यांच्या हस्ते सन्मान केला जाईल। अतिथी देव भव नेहमीच या सेवकांचा हात जर पाठीशी असेल तर निश्चितप्रमाणे आमचे हे जय भवानी ग्रुप असे कार्यक्रम वर्षानुवर्ष पार पाडतील। तसेच वासुदेव मडवी देखील इथं उपस्थित आहेत, यांचा देखील सन्मान केला जाईल। ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सन्माननीय श्री वासुदेवजी मडवी तसेच सन्माननीय श्री अशोकजी मडवी देखील इथं उपस्थित आहे, त्यांचा देखील इथं सन्मान केला जाईल। प्रितेश निरुकुरे श्रीकृष्ण संघाचे पहिले ऑलराऊंडर आणि किशोर मडवीचे पिताश्री आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की रोख रक्कम 5000 देखील या संघाला देण्यात आलं यांच्या वतीने। तसेच मान्य श्री गंगेश कोली ये देखील इथं उपस्थित आहेत, यांचा देखील इथं सत्कार केला जाईल। सन्माननीय अनिकेत पाटील यांच्या हस्ते गंगेश आहे नाव त्याचं बरोबर चेंज केलं देवनाथ होतं गंगेश सांगितलं मला कोणी सुंदर मडवी स्मशानभूमीचे मालक देवनाथ कोणी नाही गंगेश बोललो मी एक सुंदर मडवी
तसेच सन्माननीय श्री सुंदर मडवी देखील इथं उपस्थित आहेत, यांचा देखील इथं सन्मान केला जाईल. राकेश मडवी यांच्या हस्ते तसेच सन्माननीय श्री श्रीकांत पाटील यांचा देखील इथं सन्मान केला जाईल. जयेंद्र मडवी यांच्या हस्ते यांचा सन्मान केला जाईल. त्याचं नाव का पक्के नाव? कोण येतो? श्रीकांत पाटील यांचा इथं सन्मान केला जातोय. तसेच सन्माननीय श्री निश्चित या आयोजनाबद्दल आपण यांच्या मुखाने 2 शब्द ऐकूया. सन्माननीय माननीय श्री श्रीकांत पाटील. धन्यवाद म्हात्रे साहेब. मी इथे सर्व तमाम प्रेक्षकांना व खेळाडूंना सांगू इच्छितो की गेल्या वर्षी म्हणजे आता जस्ट गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये ज्या आमच्या जय भवानी ग्रुप व आमच्या श्रीकृष्ण मित्रमंडळाचं जे 3रं प्राईज हुकलं होतं ते त्या सर्व खेळाडूंना मला माहिती आहे, त्यांनी तुम्हाला दाखवलं नाही की त्यांच्या मनामध्ये किती दुःख होतं हॅट्रिकचं, परंतु त्यांनी तुम्हाला ही नवीन वर्षाची ही भेट दिलेली आहे. आणि ह्या तुम्हाला मगाशी जे आमचे सँडी माझे जे मित्र आहेत क्लासमेट त्यांनी तुम्हाला सांगितलं की ही आमची वर्षानुवर्षांची परंपरा आहे आजोबांचे वर्षे अगोदरपासून की आमचा हा गावदेवाचा पहिला दिवस हा आमच्या गावातला कुठेही टुर्नामेंट असू दे, नवी मुंबईमध्ये असू दे किंवा मुंबईमध्ये असू दे, आमच्या गावातला कुठलाही संघ असला तर त्या दिवशी तो फायनल मारणार म्हणजे मारणार. जय गावदेव. धन्यवाद सर. तसेच सन्मान्य श्री रोहन जी इथं उपस्थित आहेत यांचा देखील इथं सन्मान होईल. अनिकेत पाटील यांच्या हस्ते. पंचांचा करून पहिला पंचांचा करूया. पंचांचा काय पहिला. तसेच इथं सलग 3 दिवस उन्हात उभा राहून आमच्या मंडळाला सहकार्य केलं सन्माननीय श्री गुरुनाथजी सर हॅम्पायर यांचा देखील इथं सन्मान केला जाईल. सन्माननीय श्री निलेशजी हस्से यांच्या हस्ते यांचा सन्मान केला जाईल. आयोजनाचा महत्त्वपूर्ण कणा असतो तो हॅम्पायर आणि नेहमीच मी सांगतो खेळाडूंना की या व्यक्तींचा नेहमीच रिस्पेक्ट केला पाहिजे. आपल्या ग्राउंडवर काही डिसिजन असेल त्याचा सन्मान करून स्वीकारावा. तसेच सन्माननीय श्री शशीजी मेहर यांचा देखील इथं सन्मान केला जाईल. हे देखील सलग 3 दिवस आपली सेवा करीत होते. प्रेमनाथ पाटील सन्माननीय श्री प्रेमनाथ पाटील यांच्या हस्ते यांचा सन्मान केला जाईल. नाही बोला नाही मी याच्या वेळी घेतो ना याच्या वेळी स्पीच घेतो नाही आणि 3 दिवस त्यांनी सलग
आपल्या डीजेवर नाचून सोडलं सर्वांना, आम्हा सर्वांना. असेच आमचे लाडके आतिश दादा यांचा देखील इथं सन्मान केला जाईल. आतिश आइए. जय अंबे डेकोरेटर्सचे प्रोफ आतिश, डीजे आतिश यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय श्री वासुदेवजी मडवी यांच्या हातचे यांचा सन्मान केला जाईल. आतिश मडवी, डीजे आतिश मडवी, जय अंबे डेकोरेटर्सचे प्रोफ. तसेच सर्वांना घर बसल्या उन्हातून वाचवण्याचा प्रयत्न करतात जे आमचे लाडके इंडिया क्रिकचे बंटी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. संपूर्ण जगभर ज्यांच्या माध्यमातून ही मॅच पाहिली जाते, तसेच आमचे लाडके बंटी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय श्री रोहनजी यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. तर दिवा गावाची आन बान शान आमचे लाडके चंदू दादा पाटील, दिवा गावची आन बान शान, क्रिकेटवरती असलेले एक निस्सीम प्रेम, एकविरा आईचे निस्सीम भक्त आणि दिवा गावची आन बान शान सन्माननीय आदरणीय चंदू दादा पाटील यांचं मंचावर आगमन होतंय. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या आपलं हार्दिक स्वागत आहे. चंदूदादा पाटील एक अतिशय देखणं हसत मुखत नेहमीच असणारं क्रिकेटवर असणारं त्याने अफाट प्रेम आतापर्यंत दाखवलेलं आहे. ते येतात आमचे आदरणीय एकविरा मातेचे एक निस्सीम भक्त. तर मी गंगेश कोहली यांना विनंती करीन, सन्मान्य गंगेश कोहली हे आलेले पाहुणे आमचे लाडके दिवा गावचे अणबान शान चंदूदादा पाटील यांचं दिवाली गावचे आमचे भावजे आहेत, हे स्वागत करतील. आदरणीय सन्माननीय दिवा गावची अणबान शान चंदूदादा पाटील यांचं स्वागत केलं जातं. भारतीय संस्कृतीप्रमाणे मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत केलं आमचे लाडके दिवाली गावचे भाऊजी. थँक्यू चंदूदादा पाटील. एक सुरेख असं क्रिकेटमध्ये नेहमीच तुमचं प्रेम असतं. 2 स्पर्धा झाल्या, 2 स्पर्धांना आपण आवर्जून उपस्थित होतात. त्यानंतर फायनलमध्ये काही कारणानिमित्त तुम्हाला इथे हजर उपस्थित राहता आलं नव्हतं, पण आवर्जून तुम्ही वेळात वेळ काढला आणि इथे पुन्हा एकदा उपस्थित झाला. त्या अनुषंगानं तुमचं मी आभार व्यक्त करेन. पण स्पर्धेबद्दल आणि 2 वेळा सलग हे आयोजन केल्याबद्दल या मंडळाच्या विषयी 2 मत आपण निश्चित मनोगत व्यक्त करावं असं मी तुम्हाला विनम्र प्रार्थना करतोय. जय भवानी ग्रुप दिलीप स्मृती चषक या ठिकाणी आयोजित केलेले क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण 16 आज या ठिकाणी मी बघत आहे. काही वर्षापूर्वी हे महापौर चषक आम्ही भरवलं होतं. त्यावेळेला भारताचे क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर आणि एकनाथ सोलकर त्यांना पॅडी म्हणायचे. या ठिकाणी आपल्या पलीकडच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी आले होते. पण चांगला उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आणि त्यांनी बघितलं आणि त्यांनी बरंचसं भाषण केलं की भारतामध्ये कसा क्रिकेट चालतो आणि कशा पद्धतीने चालतो आहे त्या पद्धतीने. आणि पद्माकर शिवलकरनी पण चांगल्या पद्धतीने भाषण केलं. पण आज मी या मंडळाला आणि जयभवानी ग्रुपला अभिनंदन करतो आहे. आणि त्यांनी गेल्या हप्त्यामध्ये श्रीकृष्ण मित्रमंडळाचा 50वा वर्धापन दिन सोहळा झाला
त्यावेळेला क्रिकेट स्पर्धा आयोजित केले होते, पण मला त्यावेळेला बोलायला चान्स मिळाला नव्हता. कारण की प्रकाश मडवी यांची श्रीकृष्ण क्रीडा मंडळ हे ग्राउंडवर उतरल्यानंतर अगोदरच्या मॅचने त्यांनी काही चांगल्या धावा काढल्या होत्या, पण मला त्यांची शाश्वती होती की प्रकाशची ही टीम आहे. प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी मी माझ्या घराजवळनं ते वाजत गाजत जात असतात आणि मग मी त्याला विचारते कोण आहेत. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ यांनी बक्षीस मारलेलं आहे. पण प्रत्येक वेळा नव्या मुंबईमध्ये ते सातत्याने ते नव्या मुंबईमध्ये बक्षीस मारून बँडनी वाजत गाजत जात असतात. म्हणून त्याला एकविरा देवीच्या आशीर्वादाने माझ्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो. एवढं बोलून मी भाषण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. तर हे होतो मनोगत पॅडी, एक जबरदस्त क्रिकेटपट्टू, त्याच्यामध्ये एकनाथ सोळकर असा चांगला उल्लेख केला. हे होतं दादांचं मनोगत. थँक्यू चंदूदादा पाटील एक चांगली माहिती पुरवल्याबद्दल. आणि मी खास विनंती करीन चंदूदादा पाटील यांना, कारण ज्या ट्रॉफीज आपल्या वडिलांच्या किशन मडवी यांच्या नावानं ठेवलेल्या आहे, 6 फीटची विजेता आणि उपविजेतासाठी 5 फीट अशा आकर्षक ट्रॉफी आमचे जय भवानी ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश मडवी साहेब यांच्या या स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचं आपण यथोचित स्वागत करावं. चंदूदादा पाटील जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष किशोर मडवी यांचा यथोचित स्वागत केलं जातं. मायेचे उपदार प्रकाश मडवी यांचं यथोचित स्वागत करताना चंदूदादा पाटील 6 फूट पहिला आणि 5 फूट उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मॅन ऑफ द मॅच आपल्या वडिलांवर असलेलं प्रेम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना आपल्या लाडक्या सुपुत्रांना त्यांच्याच नावाने या ट्रॉफ्या या स्पॉन्सर केल्या आहे. जय भवानी ग्रुपचे प्रकाश मडवी साहेब, थँक्यू प्रकाश मडवी, कारण अशा ट्रॉफ्या बऱ्याच अवधीने पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत केलं जातं. चंदूदादा पाटील या दिवा गावची आन बान शान आणि एकविरा मातेवर असलं त्यांचं निश्चिम प्रेम. आइए सचिन. ज्या गोष्टीची आतुरतेने इथं वाट पाहतात दर्शक, तर काल शनिवार पासून रविवार 2 दिवस आम्हाला एक सुरेख साथ दिली. हिंदीमधलं एक अग्री मुलगा एवढा स्पष्ट बोलू शकतो या मला थोडासा मात्र कोणाला विश्वास बसत नव्हता. तो आवाज होता सचिन म्हात्रे, घनसोली गावचे. एक सुंदर आवाज हिंदीमधलं एक प्रफुल्लित केलं होतं, मंत्रमुग्ध केलं होतं सचिन म्हात्रे. त्याचं स्वागत केलं जाईल. 2 दिवसांनी मात्र त्याने आवाज आपल्या कानापर्यंत पोचवला. त्यांचं स्वागत करताना मी विनंती करतोय मायचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करावं. प्रितेश या शुभ असते त्यांचं स्वागत केलं जाईल. सचिन म्हात्रे, थँक्यू व्हेरी मच. एक सुंदर आवाज, धावतं समालोचन आणि येताना प्रत्येक शब्द आपला स्पष्ट आवाज येतो यूट्यूबच्या या लाईव्ह टेलिक्लामध्ये. त्यांचं स्वागत केलं. हिंदीतले समालोचक घनसोली गावचा बुलंद आवाज सचिन म्हात्रे यांचं स्वागत करतोय प्रितेश. मायेचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन थँक्यू व्हेरी मच सचिन म्हात्रे. सातत्याने 2 दिवस जय भवानी ग्रुपमध्ये आपण येऊन हे धावतं समालोचन ऐकवलं. तसेच सन्माननीय श्री संतोष म्हात्रे सर, कोपरकरांचा एक बुलंद आवाज, यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. सन्माननीय श्री श्रीकांत पाटील यांच्या हस्ते केला जाईल. आणि तसेच आमचे एक बंधू प्रेम विघ्नेशजी मडवी इथं उपस्थित नाही, त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. फर्स्ट प्राइज प्रेमनाथ पाटील, चंदू पाटील सेकंड, मॅन ऑफ द सिरीज अक्षय मडवी, बेस्ट बॉलर निलेश पाटील, बेस्ट बॅट्समन वासुदेव मडवी. ओके ना.
ते हे पण सांगा किती विकेट घेतले त्याचं विश्लेषण कर कोणाला वाटायला नको नाही 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 पहिला उत्कृष्ट गोलंदाज ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात आणि त्या गोष्टीसाठी थांबला आहात, या ट्रॉफीवर कधी आमचा हात लागतो अशी चिंता या सर्व खेळाडूंच्या मनात पाहूया. तसंच पहिलं पारितोषिक इथं आपण देऊया. उत्कृष्ट गोलंदाज या सिरीज मध्ये 8 विकेट घेतल्या असा हा एनिगेस यस बाबू मॅन फ्रॉम युग दबांग कोपरखेरणे. सन्माननीय निलेश पाटील यांच्या हस्ते दिला जाईल. आपल्या सौजन्य हॅलो 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 ये आकर्षक असे ट्रॉफीज कैलासवासी किसन मडवी यांच्या सौजन्य असतील. प्रकाश मडवी जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष, तसेच बेस्ट बॅट्समॅन म्हणजे उत्कृष्ट फलंदाज एनिगेज या स्पर्धेत 66 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा गंगा इंगोले. सन्माननीय श्री वासुदेवजी मडवी यांच्या हस्ते हा पारितोषिक दिला जाईल. हे आकर्षक चषक कैलासवासी किसन मडवी यांच्या स्मरणार्थ सौजन्य प्रकाश मडवी. खरोखरच पूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्यांनी छाप सोडली असा हा फलंदाज गंगा. तसेच हा सर्वात मोठा पारितोषिक असतो आणि या घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो असा हा मालिकावीर या टुर्नामेंट मॅन ऑफ टुर्नामेंट एनिगेज भरपूर चुरस होती या पारितोषिकासाठी. गंगा इंगोले आणि किशोर यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होती, परंतु लास्ट मोमेंटला ज्यांनी बाजी मारली असाच विकेट हॅट्रिक घेतली फायनल मॅच मध्ये. मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा आणि 104 धावांची खेळी पूर्ण टुर्नामेंट मध्ये रन्स त्यांनी बनवल्या असा किशोर मडवी. सन्माननीय श्री अशोकजी मडवी यांच्या हस्ते यांचे पिताश्री हा पारितोषिक देतील. ह्या आकर्षक चषक कैलासवासी किसन मडवी तसेच सौजन्य प्रकाश मडवी यांच्या वतीने दिले असा योग कमी बघायला भेटतो. स्वतःच्या पिता म्हणजे त्यांचं मन काय बोलत असेल ते त्यांनाच माहिती. खरोखरच हेड्स ऑफ किशोर. तसंच आजचा उपविजेता ठरलेला संघ युग दबंग उपविजेता रोख रुपये 50,000 व एक भली मोठी आकर्षक चषक कैलासवासी किसन मडवी यांच्या स्मरणार्थ सौजन्य प्रकाश मडवी. खरोखरच वडिलांची आठवण म्हणून हा पारितोषिक दिला गेलेला आहे यांच्या सौजन्याने. रोख रुपये 50,000 व हा आकर्षक चषक उपविजेता संघ असेल युग दबंग कोपरखेरणे. आपल्या बॉलिंगच्या जोरावर त्यांनी धारावे संघासारखा गावठी विधानसभा भला मोठा संघ नवी मुंबईतील बाहेर काढला. तसंच कुशल सारसोले त्यानंतर फायनल मध्ये थोडीशी चुरस देता काय आली नाही.
का नाही आली? कारण की होम क्राऊडचा सपोर्ट ज्या संघाकडे होता, श्रीकृष्ण दिवा आणि भन्नाट फॉर्म ज्यांचे फलंदाज किशोर गंगा, 100 मॅच विनिंग टुर्नामेंट श्रीकृष्ण दिवा. आणि एक मिनिट, धन्यवाद म्हात्रेजी. तुम्ही आता बोललात की ह्याच्यावरती ह्यांना यश का आलं नाही, कारण ज्यांनी ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, प्रकाशजी मडवी, ज्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आमचं होम ग्राउंड, आमचे त्यांच्यावरती त्यांचं असणारं आमच्या मुलांवरती प्रेम, मी तुम्हाला आताही सांगू शकतो, माझ्या अंगाला काटा आला. ते प्रकाश मडवीचे वडील वरतून बघत असणार की या ट्रॉफीवरती फक्त श्रीकृष्ण मित्र मंडळाचाच हक्क असणार आहे. धन्यवाद. रोख रुपये 1,00,000 चॅम्पियन्स 2019 श्रीकृष्ण आणि या चषकाचा चॅम्पियन असेल दिलीप स्मृती चषक, याचा चॅम्पियन असेल पाहुण्यांचे नाव घे, सर्व पाहुणे. सर्व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते व प्रेमनाथ पाटील व चंदू पाटील माननीय श्री यांच्या हस्ते हा विजेता संघ श्रीकृष्ण दिवा रोख रुपये 1,00,000 रोख रुपये 1,00,000 व आकर्षक चषक. तसंच वैशिष्ट्य म्हणजे गाव देवाची पूजा या दिवशी केली जाते आणि या दिवशी जर रविवार येतो तर निश्चितपणे त्यांच्या गावात ट्रॉफी येते, तो कुठलाही दिवेगावचा संघ असो. हे इथं प्रात्यक्षिक उदाहरण आहे. अभिनंदन श्रीकृष्ण दिवा युग दबम कोपरखेरणे. हे पारितोषिक चंदूदादा पाटील, प्रेमनाथ पाटील यांच्या हस्ते देण्यात आलं आणि उपस्थित निलेश पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मी